चला तर मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने बनवलेल्या मुगाच्या वरणाची रेसिपी दाखवते. ज्याची त्याची आपापली पद्धत असते, पण मी अशा पद्धतीने वरण बनवते आणि अगदी झटपट त्याचबरोबर चवीला सुद्धा खूप छान बनतं. तर सगळ्यात आधी आहे ना, मुगाची डाळ छान अशी स्वच्छ धुवून घेतली कुकरच्या भांड्यामध्ये. त्याच्यामध्येच मी कांदा, टोमॅटो, लसूण, जिरं, हिरवी मिरची असे सगळे जिन्नस टाकले आणि कुकरला लावून आहे ना 3 शिट्ट्या काढून घेतलं. कुकरच्या आहे ना 3 किंवा 2 शिट्ट्यामध्येच आहे ना मुगाची डाळ छान अशी शिजून तयार होते. कुकरमध्ये आहे ना सोबतच मी थोडासा भात आणि चणे सुद्धा छान असे उकडून घेतले होते. आता शिजवून घेतलेल्या मुगाच्या डाळीमध्ये थोडीशी हळद, त्याचबरोबर उकडून घेतलेलं चण्याचं पाणी फेकून न देता ते सुद्धा ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि छान अशी ही मुगाची डाळ घोटून घेतलेली आहे. तर आता आहे ना आपल्याला अगदी साधी सोपी फोडणी द्यायची आहे. सगळ्यात आधी आहे ना मी एक छोटं स्टीलचं पातेलं गॅसवरती ठेवलं होतं. 1 चमचा तेलामध्ये थोडीशी मोहरीची फोडणी दिली आणि हिंग टाकलं. कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, पण असेल तर नक्की टाका. आणि त्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये शिजवून घोटून घेतलेली मुगाची डाळ सुद्धा टाकलेली आहे. थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि वरतून बारीक कापलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आता छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. थोड्या वेळानंतर इथे गरमागरम अशी मुगाच्या डाळीचं इथे वरण तयार होतं. खूप छान लागतं. तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.